उद्धव ठाकरे गटाचं उद्या पुण्यात शिवसंकल्प मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि पुण्यातल्या याच गणेश कला क्रीडा सभागृहात या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। स्वतः उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा पार पडतो आणि राज्यभरातील सर्व प्रमुख आमदार, खासदार, प्रमुख पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित असणार आहे। याच मेळाव्याच्या माध्यमातून उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष लागून आहे। मात्र उद्या मेळावा आहे, यापूर्वी माजी खासदार विनायक राऊत या संपूर्ण तयारीचा आढावा घेताना आपल्याला पाहायला मिळतात। राऊत साहेब, उद्याचा मेळावा महत्त्वाचा मेळावा, यापूर्वी भाजपचं अधिवेशन याच पुण्यात पार पडलं बालेवाडी स्टेडियममध्ये आणि त्यानंतर आपला उद्याचा मेळावा, काय नेमकं या सगळ्या मेळाव्याची पार्श्वभूमी असणार? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा भगवा सप्ताह 4 ऑगस्ट पासून सुरू होतोय आणि त्या पार्श्वभूमीवर उद्याचं पुणे येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांचं आयोजित केलेलं जो मेळावा आहे त्या मेळाव्यामध्ये पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं मार्गदर्शन अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे। उद्याचा हा जो पदाधिकाऱ्यांचा मेळावा आहे हा पुणे जिल्ह्यापुरता मर्यादित आहे, संपूर्ण राज्यभरातील इथे नाही आहेत, पण पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी येतील, पण पुणे जिल्ह्यातीलच शिवसैनिक हे उद्याच्या मेळाव्यामध्ये उपस्थित असतील। आणि नक्कीच ज्या पद्धतीने मागच्या काही महिन्यामध्ये पुण्याची बिघडलेली कायदा सुव्यवस्था परिस्थिती, महिलांवर होत असलेले अत्याचार, पबचं उभं राहिलेलं संपूर्ण जंगल अधिकाऱ्यांनी राज्यकर्त्यांच्या आशीर्वादाने आणि त्याला बळी पडणारे इथले निरपराध नागरिक, ह्या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव साहेबांचं विचार व्यक्त होतीलच, पण त्याचबरोबर ह्या पावसाळ्यामध्ये सुद्धा पुण्याची जी त्रेधा तिरपीट झालेली आहे, दयनीय अवस्था झालेली आहे आणि पुण्याचं संपूर्ण नियोजन हे सुद्धा ज्या पद्धतीने बासनात गुंडाळून ठेवून पुणेकरांना पुरामध्ये ढकलण्याचं पाप सध्याच्या राज्यकर्त्यांनी सुरू केलेलं आहे, त्याबाबत सुद्धा उद्धव साहेबांचे विचार अत्यंत महत्त्वपूर्ण असतील। देश पातळीवर आणि राज्यस्तरावर राज्यामध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये पुनश्च एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासहित इंडिया आघाडीची मुसंडी मारली जाणार आहे। विजय तर निश्चित आहेत, पण पूर्ण बहुमत प्राप्त करण्यासाठी जे नियोजन होणार आहे त्या संदर्भात सुद्धा शिवसैनिकांना मिळणारं मार्गदर्शन माननीय उद्धव साहेबांचं अत्यंत मोलाचं असेल। निश्चितच ज्या पद्धतीने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा मेळावा पार पडतो, काय नेमकी काही महत्त्वाची घोषणा उद्धव ठाकरे यांच्याकडून केली जाऊ शकते विधानसभाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर? प्रत्यक्ष उद्धव साहेबांचे भाषण ज्या वेळेला होईल त्यावेळेला त्यांच्या उत्स्फूर्तपणे जे काही विचार व्यक्त होतील त्याबाबत मी आता काय सांगू शकत नाही, पण नक्कीच उद्याच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामुळे विधानसभेमध्ये आपल्याला 100% बहुमत मिळवण्यासाठी जी एनर्जी पाहिजे, जी ऊर्जा मिळाली पाहिजे कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, ती नक्कीच उद्याच्या मार्गदर्शनाने मिळेल। निश्चित उद्धव ठाकरेंनी 2 दिवसांपूर्वी जी देवेंद्र फडणवीसांवरती टीका केली, अतिशय टोकाची टीका म्हणता येईल ती, आणि त्यावरती एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलं की अशा पद्धतीने राजकारणातून संपवण्याची भाषा कुणी करू नये, त्यासाठी मनगटात जोर असावा लागतो, अशी टीका एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवरती केली। एकनाथ शिंदेना उद्धव साहेबांच्या भाषणाचा अर्थ कळायला अजून बरीच वर्ष लागतील। ज्या पद्धतीने उद्धव साहेबांनी मुंबईतल्या रंगशारदामध्ये आपले विचार व्यक्त केले त्याची पार्श्वभूमी अशी होती की काही दिवसापूर्वीच माननीय अनिल देशमुखांनी जे एक षडयंत्र आखलं जात होतं त्याचा भांडाफोड केला आणि ते षडयंत्र देवेंद्र फडणवीस पुरस्कृत होतं आणि उद्धवजी आणि आदित्यजी यांना तुरुंगात टाकायचं, शिवसेना पूर्णपणे संपवायची, मुंबईसहित महाराष्ट्रातला मराठी माणूस उद्ध्वस्त करायचा आणि मुंबई गुजरातच्या अहमदाबादच्या ताब्यात द्यायची, हे जे काही षडयंत्र होतं त्याचा भांडाफोड अनिल देशमुख यांनी केल्यानंतर उद्धव साहेबांच्या मुखातून व्यक्त झालेले ते उत्स्फूर्त असे विचार होते। त्यामुळे राजकारणामध्ये राजकारण करत असताना एवढे घाणेरड्या पातळीवरचं राजकारण ह्या महाराष्ट्रामध्ये होतंय हे दुर्दैव आहे आणि म्हणून उद्धवजींनी जे सांगितलं की अशा घाणेरड्या वृत्तीने काम करण्यापेक्षा विचाराने काम करा, सामाजिक कार्याने काम करा, तुम्ही तुमचा पक्ष बघा, आम्ही आमचा पक्ष बघू, लोकांचा आशीर्वाद ज्यांच्याकडे असेल त्यांना पुढे भविष्यकाळ दिसून येईल नेमका काय आहे तो। पण दुसरीकडे ज्या पद्धतीने उदय सामंतांचं म्हणणं की फेक नेरेटिव्ह सेट करून जे काही मतांची सूज उद्धव ठाकरेंना आलेली आहे ती या निवडणुकीमध्ये निश्चित उतरेल। कोण? उदय सामंत? रत्नागिरीला
सामान विसर्जन अभियान चालू झालेलं आहे. त्यामुळे त्यांनी रत्नागिरी सांभाळावी, ते पुण्याला येऊन पोपटपंची करण्यापेक्षा आणि पुण्याला कशासाठी येतात ते संपूर्ण आम्हाला कधी ना कधी सांगावं लागेल. अच्छा, काय 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 नेमकं कारण आहे सांगू? नाही, ठीक आहे, हे सगळे स्वार्थी राजकीय लंपट असलेली मंडळी आहेत. त्यांना उद्धवजींवर बोलायचा, उदय सामंतांना उद्धवजींवर बोलायचा अधिकारच नाही आहे. ज्या उद्धव साहेबांनी तुला राजकारणातलं अगदी श्री गणेशा म्हणत नाही पण सर्वोच्च पद किंवा जे बहुमान प्राप्त करून देण्याची पद केवळ आणि केवळ उद्धव साहेबांच्या मेहरबानीने तुम्हाला मिळाल्यानंतर आज एवढी बेईमानी ज्या माणसाच्या मनामध्ये असते त्याचं राजकीय आयुष्य समजा आता अधोगतीला लागलेलं असेल. दुसरीकडे निवडणूक आयोगावरती उद्धव ठाकरेंनी जी टीका केली होती त्या संदर्भातला अहवाल तयार करण्यात आलेला आहे आणि तो अहवाल सुद्धा सादर झालेला आहे. त्या संदर्भातला निर्णय लवकर येण्याची शक्यता आहे. काय वाटतं या सगळ्या ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे निवडणूक आयोगाने टीका केली आणि मग तो सगळं काय कारवाई? सध्याच्या देशाचा निवडणूक आयोग हा बोलविता धनी आहे असं अख्खा देश बोलतोय. देशातला प्रत्येक घटक बोलतोय. मीच बोलतोय असं नाही, प्रत्येक घटक बोलतोय. आणि त्यामुळे त्या निवडणूक आयोगावर त्या निवडणूक आयोगाच्या कामकाजावर एखादं परखड मत व्यक्त केलं तर त्या विचाराचं निरीक्षण किंवा अवलोकन किंवा अभ्यास त्या निवडणूक आयोगाने करण्याच्या ऐवजी स्वतःच्या ॲटोनॉमस बॉडीचा आधार घेऊन उद्धवजींवर कारवाई करण्याचा प्रयत्न जर निवडणूक आयोग करत असेल तर ह्या निवडणूक आयोगाला च्या विरोधात संपूर्ण देशामध्ये जनक्षोभ होईल असं मला वाटतं. दुसरीकडे राहुल गांधींनी जे संसदेत भाषण केलं त्याच्यानंतर त्यांनी एक दावा केलेला आहे की या भाषणानंतर माझ्या घरावरती ईडीची रेड पडू शकतो, त्या संदर्भातला प्लॅन आखला जात आहे असा एक धक्कादायक दावा, खळबळजनक दावा त्यांनी केलेला आहे. तसं काही होऊ शकतं? राहुल गांधी यांचं संसदेतलं भाषण अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यांनी ज्या पद्धतीने विचार व्यक्त केलेले आहेत संपूर्ण देशाच्या संदर्भातले आणि ह्या मोदी आणि अमित शहाच्या नाटकीपणाच्या राजकारणाचे त्याचं अभ्यास केला तर आजपर्यंत ज्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर सडकून टीका केली त्या सर्वांना ईडीच्या मार्फत तुरुंगात जावं लागलं असा अनुभव आहे. आज सुद्धा दुर्दैवाने अरविंद केजरीवाल हे त्यांची प्रकृती अत्यंत क्षीण झालेली आहे तर सुद्धा ह्या नीच राज्यकर्त्यांनी अरविंद केजरीवालांसारख्या एका लोकाभिमुख काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगामध्ये खितपत टाकलेलं आहे. कदाचित राहुल गांधींना हा अनुभव असल्यामुळे त्यांनी ते आपलं मत व्यक्त केलेलं आहे. कारण आत्ताच्या सध्याच्या राजकीय म्हणजे भाजपाची राजनीती अशी आहे, मारा, झोडा आणि तुरुंगात टाका. त्यासाठी ईडीचा, सीडीचा, CBIचा, इन्कम टॅक्सचा सगळ्यांचा वापर करायचा आणि विरोधी पक्षाला संपवून टाकायचा प्रयत्न केला. पण त्यात नरेंद्र मोदींना त्यांची जागा दाखवण्याचं काम माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीने दाखवून दिलेलं आहे. अच्छा, त्यांच्या नेतृत्वाखाली म्हणजे अर्थात काय त्यांचं इंडिया आघाडीचं नेतृत्व त्यांच्या आहे असं तुम्हाला म्हणायचं? नाही, आज साहजिक आम्ही अभिमानाने सांगतो की आमचे इंडिया आघाडीचे जे वरिष्ठ नेतृत्व करणारी जी मंडळी आहेत त्याच्यामध्ये माननीय शरद पवार साहेब असतील, माननीय सोनियाजी गांधी असतील, त्याच तुलनेमध्ये आमच्या उद्धवजींचं सुद्धा महत्त्व तेवढंच आहे. धन्यवाद. तर विनायक राऊत होते, त्यांनी या सगळ्या तयारीचा आढावा घेतलेला आहे. उद्याचा मेळावा सुद्धा शिवसैनिकांसाठी, ठाकरे गटातल्या पदाधिकाऱ्यांसाठी तितकाच महत्त्वाचा असणार आहे. कॅमेरामन विकीसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.